अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची तयारी. डोनाल्ड ट्रम्प यांचा न्यू जर्सीचा दौरा अचानक रद्द. ट्रम्प तातडीने व्हाईट हाऊसमध्ये परतले. आखातात पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट. इवांका ट्रम्प यांना जीवे मारण्याचा कट. IRGC संबंधित व्यक्तीकडून हल्ल्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. आखातातील युद्ध पुन्हा पेटण्याची शक्यता. शांतता चर्चा फिसकटल्यास युद्ध अटळ. अमेरिका इराणकडून युद्धाची तयारी सुरू. इराणनं आपली हवाई हद्द बंद केली. विधान परिषदेच्या जागावाटपाचा वाद विकोपाला. 7 जागांची मागणी करत 10-5-2चा फॉर्म्युलाही शिवसेनेनं फेटाळला. तर राष्ट्रवादी 3 जागांवर अडून बसल्याची माहिती. इंजिनिअरिंग पदवी प्रवेश प्रक्रिया वेळेतच होणार. नीट पेपरफुटीचा परिणाम होणार नसल्याचे CET सेलकडून स्पष्ट. विद्यार्थ्यांना संभ्रम न बाळगण्याचं आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे 4 डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात. मुलांसाठी पेपर विकत घेतल्याचा संशय. गेल्या 7 दिवसांपासून CBIचं पथक जिल्ह्यामध्ये तळ ठोकून. शिवराज मोठेगावकरच्या अडचणीमध्ये वाढ. मोठेगावकरच्या खोपेगाव येथील बांधकामाला नोटीस. जिल्हाधिकाऱ्यांकडून बांधकामाला नोटीस. बांधकाम परवानगी प्रत्यक्ष कामात विसंगती. सुधारित नकाशे सादर करण्याचे आदेश. मुंबईमध्ये 11,25,00,000चं कोकेन जप्त. मुंबई विमानतळावर DRDOची कारवाई. 2 प्रकरणांमध्ये 2 किलो 25 ग्राम कोकेन जप्त. 4 परदेशी नागरिकांना अटक. नाशिकच्या येवल्यामध्ये पावसाचा तडाखा. पावसामुळे कांदा चाळ तुटून कांदा भिजला. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कष्टाची माती. 602 किलो कांद्याचे मिळाले अवघे 301 रुपये. सोलापुरात पाठवलेल्या कांद्याला 50 पैसे भाव. लातूर MIDC मध्ये बिगर औद्योगिक व्यवसायांना दणका. क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका बंद करा. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. वाशिममध्ये अवैध डिझेल साठ्यावर छापा. महसूल विभागाकडून 200 लिटर इंधन जप्त. तोंडगाव नाका फाट्यावर महसूल विभागाची कारवाई. अवैध इंधन साठेबाजांविरोधात कारवाईचा बडगा. जप्त करण्यात आलेले डिझेल पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात. अहिल्यानगरमध्ये पेट्रोल पंपावरील गर्दी ओसरली. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे पंपावर गर्दी कमी. आठवड्याभरात पेट्रोल डिझेल दरात तिसऱ्यांदा वाढ. पेट्रोल डिझेल दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका. वाशिममध्ये पेट्रोल डिझेल विक्रीचे नवे नियम. वाहन पडताळणीनंतरच इंधन मिळणार. वाशिममध्ये प्रशासनाकडून पेट्रोल डिझेल विक्रीचे नवे नियम. पेट्रोल डिझेल विक्रीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. कडधान्य कडाडली. इंधन दरवाढीचा परिणाम. अन्नधान्याच्या वाहतुकीवर परिणाम. इंधनाच्या दरातील वाढीचा परिणाम. कडधान्य, डाळ, तांदूळ, ज्वारी महाग. राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. सोलापूर, रत्नागिरीसह रायगडमध्ये हलक्या सरी. साताऱ्यात ढगफुटी सदृश पाऊस. पुण्यात थोड्याशा पावसात रस्ते जलमय. मुंबईमध्ये रिमझिम पावसाच्या सरी. उकाड्यानं हैराण मुंबईकरांना दिलासा. सकाळपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण. उकाड्यानं हैराण मुंबईकरांना दिलासा. मुंबईसह परिसरात ढगाळ वातावरण. हवेमध्ये गारवा. तापमानातही मोठी घट. ठाणे, कल्याणमध्ये ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याचे संकेत. उद्या मध्य रेल्वे हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड दरम्यान ब्लॉक. हार्बर मार्गावर CSMT चुनाभट्टी ब्लॉक. सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी. TC साठी गेलेल्या महिलेकडे मागणी. शाळेतील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. अकोला जिल्ह्यातील बाळापुरातील घटना.